हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 28. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयास संशितव्रताः. काही योगी द्रव्ययज्ञ करतात, काही योगी तपोयज्ञ करतात, तर काही योगी योगयज्ञ करतात. तसेच काही योगी स्व अध्यायाचा यज्ञ करतात, तर काही योगी ज्ञानाचा यज्ञ करतात. अशा प्रकारे खडतर प्रयत्न करणारे असे हे यती अनेक व्रतवैकल्ये करणारे असतात. काही योगी द्रव्ययज्ञ करतात. काही जणांकडे विपुल धनधान्य संपत्ती असते, परंतु हे लोक त्याचा दुरुपयोग करत नाहीत किंवा अति धनसंपत्तीने अहंकारी होऊन त्या पैशाच्या जोरावर भोगवृत्तीने वागत नाहीत. ते साधेपणाने राहून सत्प्रवृत्तीने जीवन जगत असतात. स्वतःच्या अगदी जरुरीपुरताच धनाचा उपयोग करून ते संन्यस्त वृत्तीने जगत असतात. आपल्याला योगेश्वरांनी जी धनसंपत्ती दिलेली आहे तो प्रभूचा प्रसाद आहे. प्रसाद एकट्याने सेवन करायचा नसतो, तो वाटायचा असतो, तो सर्वांकरिता असतो. अशी मनोधारणा ठेवून हे लोक सत्पात्रीत दान करतात. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करतात. कोणी प्रामाणिकपणे धंदा व्यवसाय सुरू करू इच्छित असला तर त्याला भांडवल पुरवतात. विहिरी, तलाव, रस्ते, दिवे इत्यादींची सोय करायला मदत करतात. सार्वजनिक उपयोगासाठी शाळा, वाचनालय, सभागृह, धर्मशाळा इत्यादी प्रकारे इमारती बांधायला मदत करतात. असे हे श्रीमंत योगी धनसंपत्तीची आहुती देऊन द्रव्य यज्ञ करतात. अशा प्रकारे सार्वजनिक हिताचे काम करायला प्रभूने संधी दिली म्हणून स्वतःला धन्य समजतात. जनसेवा हीच ईश सेवा या भावनेने ते प्रसिद्ध परांमुख राहून काम करत असतात. केलेल्या कामाचे श्रेय कधीही घेत नाही. काही योगी तपोयज्ञ करतात. एकच एक गोष्ट सातत्याने एकामागोमाग एक अपेक्षित यश प्राप्त होईपर्यंत अव्याहत करत असणे याला तपश्चर्या म्हणतात. आधुनिक वैज्ञानिक हे वस्तुतः या काळातील तपस्वी आहेत, परंतु ते केवळ भौतिक स्वार्थासाठीच वस्तू शोधत असतात. त्यासाठी खडतर परिश्रम घेतात. देहभान, तहान, भूक, घरदार, काळ वेळ विसरून सदा शोधकार्यातच मग्न असतात. हे आधुनिक तप आहे, परंतु यांचे शोध भौतिक भोग पुरविण्यासाठी उपयुक्त असतात. हे शोध अन्न, वस्त्र, निवारा या वर्तुळात फिरत असतात. अशा अनेकविध भौतिक सुखसोयींमुळे मानवाची भोगलालसा प्रवृत्त होते. दिवसेंदिवस ती वाढत जाते. वास्तविक भोगलालसा संपुष्टात आणणारे शोधकार्य करायला पाहिजे, म्हणजे हे तपोकार्य योगेश्वर चरणी रुजू होईल. तप म्हणजे उष्णता. तपोचरणात जप ही एक फार प्रभावी साधना आहे. हे नाम महात्म्य आहे. तपोचरणात जप फार उपयुक्त होतो. एकच एक नाव किंवा एक छोटेसे वाक्य एका सुरात, एका स्वरात, एका ठेक्यात, एका लयीत, एका तालात सतत घेत असणे म्हणजे जप. यामुळे देहामधील ऊर्जा प्रदीप्त होते आणि ती ऊर्ध्वगामी होते. याला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात. तपामुळे ती जागृत होते. त्यामुळे विदेही अवस्था प्राप्त होते. आत्मसाक्षात्कार होतो. योग्याचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. तो आत्मसन्मुख होतो. त्याचे जीवन पूर्ण शुद्धाचरणाने व्यतीत होऊ लागते. तपोयज्ञाचे इतरही अनेकविध मार्ग असू शकतात. मार्ग कोणताही असला तरी त्याचा परिणाम एकच असतो, तो म्हणजे योगेश्वर मिलन. तर काही योगी योग यज्ञ करतात.
योगयज्ञासाठी योगाधिराज पातंजलींचा अष्टांग योग सुप्रसिद्ध आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची 8 अंगे योगाधिराज पातंजलींनी सांगितलेले आहेत. याचे निरूपणासाठी माझे पातंजल योगबोध हे पुस्तक उपलब्ध आहे. ते जिज्ञासूंनी जरूर वाचावे. योग याचा अर्थ आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होणे असा आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देहादी इंद्रियांचा सत्य मालक शोधावा आणि तो सापडावा लागतो. कारण देहादी इंद्रिय रिपू हे स्वतः सिद्ध होऊन मालक असल्यासारखे वागत असतात, त्यांच्या मर्जीप्रमाणे आचरण करवून घेत असतात. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा मोह झाला की तो मोह आपला मालक होतो. त्या मोहाशिवाय आपल्याला इतर काही सुचत नाही. आपली सर्व ताकद तो मोह भागविण्याकरता कार्यरत होते किंवा आपल्याला एखादा पदार्थ खायची लहर येते. आता ही लहर आपला ताबा घेते आणि आपण झपाटल्यासारखे त्यामागे धावत सुटतो. हेच इतर सर्व देहादी इंद्रियांचे भोग आणि रिपुशमनाबाबत घडते. आपण आपले राहत नाही. मालक असलेल्या थाटात देहादी इंद्रिय आणि रिपू आपला ताबा घेतात. वास्तवात देहादी इंद्रिय आणि रिपू आपले मालक नाहीत. अंतरात्मा सत्य मालक आहे. तेव्हा सत्य मालक सापडण्यासाठी आपल्याला अंतरात्म्याचा साक्षात्कार व्हावा लागतो. यासाठी योग यज्ञ करतात. त्या योगे आपणच आपले मालक आल्याचे उमजते. आपण मृतधर्मा देह नसून परम आत्म्याचाच अंश आहोत ही जाणीव आली की योग प्राप्त होतो. आपला नरदेह सत्कारणी लागतो. तसेच काही योगी स्वअध्यायाचा यज्ञ करतात. स्वअध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे. स्वचा अभ्यास केवळ आपले आपणच करू शकतो. इतर कोणी दुसऱ्याचा अभ्यास करू शकत नाही. तसा प्रयत्न केला तर तो एक मिथ्या अभ्यास होईल. ती एक भूलभुलावण असेल. कारण आपण दुसऱ्याच्या अंतरंगात अंतःकरणात डोकावू शकत नाही. तेथे फक्त आपले आपणच पोहोचू शकतो. आपणच आपले अत्युत्तम तपासनीस असू शकतो. कारण आपण नेमक्या अमुकच पद्धतीने कसे आणि का वागलो आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असते. यास्तव स्वअभ्यास करावा. स्वतः एकटेच एकांतात शांत बसावे. आपल्याशी स्वस्थ बसावे. अगदी एकलकोंडे असावे. ही एक विलक्षण साधना आहे. शक्यतो ही वेळ रात्री झोपण्यापूर्वी निवडावी. मग दिवसभरात आपण नेमके काय, कसे आणि का वागलो याचा पाढा मनात आपल्याशी वाचावा. आपणच आपले अत्युत्तम न्यायाधीश असतो. आपणच आपले चित्रगुप्त असतो. आपणच आपले उत्तम साक्षीदार असतो. आपण इतरांना थांगपत्ता लावू न देता किंवा अन्य खोटी कारणे देऊन काही गोष्टी केलेल्या असल्यास त्या स्वतःजवळ कबूल कराव्यात. यात आपल्या हातून काही विचित्र अयोग्य वागल्याचे ध्यानात आले तर दुसऱ्या दिवशी तसे न वागण्याची दक्षता घ्यायचा निश्चय मनात करून मगच झोपी जावे. सकाळी झोप झाल्यावर एकदम उठू नये. अगदी अल्पवेळ शांत स्ववर एकचित्त होऊन बसावे. हा शांतपणा दिवसभर बाळगण्याचा यत्न करावा. तर काही योगी ज्ञानाचा यज्ञ करतात. परमात्मा ही संकल्पना नक्की आहे तरी काय हे ज्ञानाने समजून घेणे म्हणजे ज्ञानयज्ञ होय. यासाठी वेद, उपनिषदे, भागवत, पुराणे, श्रीमद भगवद्गीता, पातंजल योगसूत्रे, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी ग्रंथांचे अध्ययन करून आत्मा म्हणजे नेमके काय हे बुद्धीने जाणून घ्यायचे. मग त्याची अनुभूती घेण्यासाठी साधना करायच्या. हे योगी बुद्धी प्रामाण्यवादी असतात. ते प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून तपासून पाहतात. ती पटली की मग त्यासाठी साधना करतात. यात एक उपक्रम आपोआप सुरू होतो. निरनिराळ्या ग्रंथांचे सार्वजनिक वाचन, विचारमंथन सुरू होते. समविचारी लोक एकत्र येतात. अशाने एकत्र जमवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तेथे आध्यात्मिक चर्चा घडविल्या जातात. सत्संग शिबिरे भरविली जातात. तेथे ज्ञानयज्ञ केला जातो.
अशा प्रकारे खडतर प्रयत्न करणारे असे हे यती अनेक व्रतवैकल्ये करणारे असतात. भगवंत श्रींनी काही महत्त्वाचे यज्ञ दिले आहेत, त्यांचा अभ्यास करून योगी यज्ञ करतात. यात आवश्यकतेनुसार स्वतःला योग्य तो बदल करतात. त्यासाठी योगी स्वतः यज्ञकृती शोधून काढतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. जो तो त्याला लागू असणारा यज्ञ करतो. परंतु सर्वांचा शेवटचा मुक्काम आत्ममिलन, आत्मप्राप्ती हाच असतो. शिखर कोणत्याही बाजूने चढावे, ते चढून शिखरावर पोहोचणे हे महत्त्वाचे असते. हरिओम.